आता ही फांदी बघा, ते. अशी पेराच्या इकडे घ्यायची हम्म. आणि ही पानं आहेत ना, हां. पानं अशी अर्धवट काढायची, अशी काढायची, पूर्ण पण हे नाही करायचं. अर्धवट. हां, अर्धवट काढायची अशी पानं पूर्ण. आणि शक्यतो एकच फांदी घ्यायची अशी, ही दोन आहे ना, हां. दोन नाही घ्यायची, एकच घ्यायची. इथे अशी कट करून हा पुढचा भाग एवढा घ्यायचा. जास्त जास्त 4 इंच किंवा 5 इंच लांबीचीच घ्यायची, जास्त मोठी पण नाही घ्यायची. आणि नंतर मग पिशवी भरताना देखील त्याला एकदम थंड वातावरण पाहिजे, थंड याच्यामध्ये, म्हणजे सुकली नाही, ऊन बिन लागतं का माने, सुकली नाही पाहिजे ती. सुकली की वरून सुकत आली ना की मग सक्सेस नाही त्याला असं. कारण हे नर्सरीत पण भाट्टेमध्ये पण ते बनवतात ना लोक, एवढा रिझल्ट नाही. 25-30% त्याच्यातमधली सुकतातच. मी पण मागे 100 बांधली होती. 100 किती 10 ते 15 जगली, बाकीची गेली. 20 किंवा 30 तुमची सक्सेस मिळणार, बाकी सर्व स्टिक सुकून जाणार त्याच्या. हाच मोठा प्रॉब्लेम, म्हणून यांची रोपं उपलब्ध होत नाहीत जास्त. कारण ते आहे, रोपं उपलब्ध कुठे व्हायला याची, भाट्टेत पण नाही मिळत रोपं. ती मात्र काळजी घ्यावी. आणि आत्ता ह्या सीझनला तुम्ही करून बघा, ह्या सीझनला तुम्हाला जास्त रिझल्ट चांगला मिळेल आत्ता ह्या पावसाळ्या सीझनला. फक्त त्या सेमनेटमध्ये ठेवा, जास्त हीट असेल तर थोडा कमी हीटच्या सेमनेटमध्ये ठेवा, असं रिझल्ट तुम्हाला चांगला भेटेल. मुली फुटतील चांगली, ते त्याच्यामध्ये बुडवून काढा आणि लावा. पावडरमध्ये फक्त काढून टाका. पावडरमध्ये बुडवलं तरी पण चालेल ना? नाही, थोडी अशी ही करायची, थोडी अशी भिजवायची पावडर. हां, ती त्याला चिपकली पाहिजे ना थोडी तरी. हा जो आहे ना, हा पूर्ण ह्या इथून आणि याच्यात ती चिपकली पाहिजे थोडी पावडर. ती थोडी अशी ओली करा, थोडी ओली करून मग त्याच्यात बुडवून ते चिपकायचं. असं करून बघा. आणि आता ह्या सीझनला करून बघा, चांगला येईल. आता मी याच्या अगोदर बांधल्या होत्या ना, हां, म्हणजे त्याच्या अगोदर बांधल्या होत्या ना सुरुवातीला.